नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत JNM फर्स्ट इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारला नर्सिंग फाउंडेशनमध्ये विचारला जाणारा प्रश्न. तर तुम्ही जर माझ्या त्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी दिलेल्या नोट्स फॉलो करण्याआधी जर तुमच्याकडे नर्सिंग ट्युटरने तुमच्या दिलेल्या नोट्स असतील तर त्या फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण ऑक्सिजन रिलेटेड क्वेश्चन बघणार. तर ऑक्सिजन देण्याचे हेतू, त्याची कृती आणि आपण हे सगळं बघणार आहोत. तर आपण ऑक्सिजन देण्याचे हेतू काय आहे ते बघूया. तर ऑक्सिजन उपचार हा उपचार ताबडतोबीचा असतो. शरीरात प्राणवायूचा तुटवडा पडल्यास शरीराचे पेशीजालातील कार्यात तात्काळ बिघाड होतो. मेंदूस प्राणवायूचा तुटवडा पडल्यास मेंदूचे पोषण होत नाही. ऑक्सिजनशिवाय पेशीजालाची धारणा निरोगी स्थितीत राहत नाही. रोगी अस्वस्थ होतो, त्याला धाप लागते, तो निळा पडतो व फार काल असे राहिल्यास तो बेशुद्ध अवस्थेत जातो. श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्थेत प्राणवायूमुळे चालना व उत्तेजन मिळते. नवज्वर म्हणजे न्यूमोनिया, हृदयविकार, फुफ्फुसांचा क्षयरोग, विषारी वायुबता, गंभीर रक्तस्राव, फुफ्फुसे व हृदयावरील शस्त्रक्रिया, गुदमरणे, नवजात श्वासरोध, मरणमुक्त स्थितीतील धाप, दम लागणे, निळा पडणे, ह्या सर्व अवस्था प्राणवायूची गरज भासते व ह्या अवस्थेत ताबडतोब प्राणवायू सुरू करतात. प्राणवायू द्यायची गरज काय आहे तर माणूस ऑक्सिजनशिवाय अजिबात जगू शकणार नाही. ऑक्सिजन नसेल तर माणूस मृत्युमुखी पडेल, तो निळा पडतो, फार काल असे राहिल्यास तो बेशुद्ध अवस्थेत जातो. ठीक आहे. श्वसन संस्था व रक्ताभिसरण जी संस्था आहे, ब्लड सर्क्युलेशन संस्थेस प्राणवायूमुळे चालना व उत्तेजन मिळते. ते नेहमी लक्षात घ्यायचं. मेंदूचं पोषण, मेंदूत जर प्राणवायूचा तुटवडा पडला किंवा सप्लाय झाला नाही तो रोगी अस्वस्थ होतो. आपल्याला ऑक्सिजन नाही मिळाला, ऑक्सिजनशिवाय इमॅजिन करून बघा, तर आपण जगू शकणार नाही, तर आपण निळे पडतो. ठीक आहे. कधी कधी तुम्हाला माहिती आहे पेशंटचे आपल्याला कंडिशनवरून म्हणजे हे नेल्स निळे होणं, शरीर निळे होणं, त्याच्यावरून कळून येतं की आपण म्हणजे रुग्णास हे होते म्हणजे ऑक्सिजनचं सप्लाय कमी पडतो आहे, असं कळलं का? प्राणवायू देण्याची हेतू काय तर नवज्वर, हृदयविकार, फुफ्फुसाचा क्षयरोग, विषारी वायुबाधा, गंभीर रक्तस्राव, शस्त्रक्रिया, नवजात श्वासरोध या गोष्टींमध्ये प्राणवायूची गरज लागते. त्याच्यामुळे प्राणवायू देण्याचा उद्देश असतो किंवा हेतू असतो. का देतात तर ह्या हेतूने देतात प्राणवायू. ठीक आहे. तर कृती काय आहे तर कृती बघूया. तर त्याच्या कृतीच्या आधी आपण बघूया ऑक्सिजन देण्याचे प्रकार बघूया आपण. प्राणवायू सिलेंडरच प्रत्यक्ष कॅथेटर किंवा फने लावून कोरडा प्राणवायू रोग्यांना देतात. अशामुळे कोरडा गार प्राणवायू श्वसन मार्गात शोभित करण्याचा संभव असतो. ठीक आहे. कोरडा पण प्राणवायू देतात. त्याच्यानंतर दुसरं आहे प्राणवायू दमट व उबदार जावा हेतूने उल्फची बाटली असते किंवा तत्सम यंत्रणांची व्यवस्था असते. उल्फ बाटली ही काचेची बाटली असून त्यात अर्ध्या बाटलीभर पाणी असतं. बाटलीला बुचाला 2 काचेच्या नळ्या असतात. पाण्यात बुडणाऱ्या नळीस रबरी नळी जोडून कोंबट असावे. ते रोजच्या रोज बदलणे चांगले. पाण्याबाहेरील नळीस रबरी नळी लहान व्यासाची 5 ते 7 नंबर कॅथेटर असतो, ती लावावी व कॅथेटर स्वच्छ व आदर्शकरित्या निर्जंतुक असावी. बाटलीद्वारे वार्डातून प्राणवायू दिला जातो. ह्या बाटलीद्वारे वॉर्डमध्ये प्राणवायू दिला जातो. त्याच्यानंतर ही ऑक्सिजनची जी 2 टाईप दिले तर प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हे लक्षात घ्या. तर सिलेंडरला प्रत्यक्ष कॅथेटरने अटॅच केलेला असतो, तर तो फनेल लावून डायरेक्ट दिला जातो. प्रोसिजरच्या वेळेला कधी कधी असं केलं जातं. आणि वॉर्डमध्ये देताना ह्या उल्फ बाटलीचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये आता नवीन सिस्टीममध्ये छान प्रकारे ऑक्सिजन पाण्याच्या ह्याच्यामध्ये पाणी किंवा NS आपण टाकून पेशंटला आपण ऑक्सिजन हे असतो ऑक्सिजनचा कॅथेटर असतो, तो लावून आपण पेशंटच्या म्हणजे अटॅच करण्याची सोय असते, ज्याच्यातून नाकामध्ये हे टाकून केलं जातं. तर ही देण्याचे 2 प्रकार आहेत. ठीक आहे. ते रोजच्या रोज बदलणे चांगले. बाहेरील नळीस त्याला लहान व्यासाचे कॅथेटर असतं ते मी सांगितल्याप्रमाणे, ते लावून ते निर्जंतुक पद्धतीने ही ऑक्सिजन दिला जातो. आता आपण ऑक्सिजन देण्यामध्ये साहित्य कोणतं लागतं ते बघूया. तर आता साहित्यामध्ये पण प्रश्न विचारला जातो की साहित्य ची मांडणी करा. तर साहित्य एका ट्रिमर बोलमध्ये बोरिक द्रावण, काडीगोलक पॅराफिन, कापूस गोलक, किडनी ट्रे, स्टिकिंग प्लास्टर व कात्री, उल्फची बाटली, गरम पाण्याच्या बोलमध्ये प्राणवायू सिलेंडर रोग्याजवळ ठेवायचा. तर अशा प्रकारे साहित्य आहे.
बोरिक द्रावण, काडी गोलक पॅराफिन, कापूस, गोलक किडनी ट्रे, स्टिकिंग प्लास्टर, उलची बाटली, गरम पाण्याच्या बोलमध्ये प्राणवायू सिलेंडर रोग्याजवळ आपल्याला ठेवायचं आहे जर साहित्य लावायचं आहे. अशा प्रकारे साहित्य लागणार. तर कृती काय ते बघूया आपण. तर आता आपण प्राणवायू सिलेंडरला कृती बघूया. प्राणवायू सिलेंडरला फ्लोमीटर लावलेला असेल तर प्राणवायू किती चालला याची नोंद राहते. फ्लोमीटर नसल्यास कॅथेटर पाण्यात घालून पाहावे. मिनिटाला 40 ते 60 बुडबुडे किंवा 3 ते 4 मीटर इतका प्राणवायू सुरू करावा. 40 ते 60 बुडबुडी किंवा 3 ते 4 लिटर इतका प्राणवायू सुरू करावा. 40 ते 60% प्राणवायू मिनिटाला 7 ते 8 लिटरपर्यंत दिला जातो. 40 ते 60% प्राणवायू जो आहे ऑक्सिजन सिलेंडर असतात. 40 ते 60 लिटर प्राणवायू दिला जातो. सुरू करायचं आपल्याला. एका मिनिटाला 7 ते 8 लिटरपर्यंत प्राणवायू दिला जातो. त्याच्यानंतर कॅथेटरला अगदी किंचित वंगण किंवा पॅराफिन लावावे. नाकपुड्याला करपुडलेली असं सोल्या काडी गोलकाने सौम्यपणे पुसून काढायचे. तर कॅथेटर पडजिभेजवळ जाईल की 2 ते 3 अशी घालावी किंवा कॅथेटर घशापर्यंत घालून 1 इंच मागे ओढावी. तर नाकापासून कानापर्यंत नाकपुडी करपुडल्यास ओल्या काडी गोलकाने सौम्यपणे पुसून काढायचे. नाकापासून कानाचे अंतरापर्यंत इतकी किंवा कॅथेटर पडजिभेवर जाईल इतकी किंवा 2 ते 3 अशी घालावी किंवा कॅथेटर घशापर्यंत घालून 1 इंच मागे ओढायचे कॅथेटर असते ती. तर परत बघा, प्राणवायू सिलेंडरला फ्लोमीटर लावलेलं नसेल तर प्राणवायू किती चालायचे नोंद ठेवायचे. पण कंपल्सरी हल्लीच्या ऑक्सिजन सिलेंडरला फ्लोमीटर असतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढा आपण प्राणवायू आपण ॲडजस्ट करू शकतो. 3 लिटर 1, 2, 3 असे लिटर लिहिलेले असतात तर तेवढं ॲडजस्ट करू शकतो. तर फ्लोमीटर नसल्यास कॅथेटर पाण्यात घालून बघायचं आहे. मिनिटाला 40 ते 60 बुडबुडे किंवा 3 ते 4 लिटर इतका प्राणवायू सुरू करायचा. 40 ते 60% प्राणवायू मिनिटाला 6 ते 8 लिटरपर्यंत दिला जातो. कॅथेटरला पेशंटच्या कंडिशनवर असतं तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतात. कॅथेटरला अगदी क्वचित पॅराफिन लावावे. नाकपुडी करपुडलेली असं ओल्या काडी गोलकाने सौम्यपणे पुसून काढायचे. नाकापासून कानाच्या अंतरापर्यंत इतकी किंवा कॅथेटर पडजिभेजवळ जाईल इतकी किंवा 2 ते 3 अशी घालावी किंवा कॅथेटर घशापर्यंत घालून 1 इंच मागे ओढायचं. कॅथेटर घशापर्यंत घालायचा आणि मागे ओढायचं. प्राणवायू सिलेंडर लावलेल्या नळीला वाय आकाराचे कनेक्शन जोडलेले असतं. जोडून दोन्ही नाकपुड्यात कॅथेटर्स घालता येतात. म्हणजे प्राणवायू सिलेंडरला लावलेल्या नळीला वाय आकाराचं कनेक्शन असतं. ते जोडून दोन्ही नाकपुड्यात कॅथेटर्स आपल्याला घालायचं आहे. कॅथेटर हलू नये म्हणून नाकाजवळ, गालावर व कपालावर कॅथेटरला स्टिकिंग प्लास्टर लावायचं. स्टिकिंग प्लास्टर म्हणजे स्टिकिंग असते ती लावायची. कॅथेटर हलायला नको म्हणून. रोग्याची स्थिती सुधारली की प्राणवायू बंद करावा. अर्ध्या तासाच्या वर प्राणवायू चालू ठेवली असेल तर डॉक्टरना विचारून घ्यावे. अर्ध्या तासाच्या वरती जर ऑक्सिजन आपण चालू ठेवला तर डॉक्टरना विचारूनच घ्यायचं. सगळ्या गोष्टी डॉक्टरना करूनच घ्यायच्या आहेत. अतिप्राणवायूमुळे डोळ्यात विकृती होऊ शकतात. त्यातल्या त्यात नवजात बालकांनाही सतत प्राणवायू चालू ठेवताना ह्यासंबंधी काळजी घ्यायची आहे. ह्याच्यामुळे डोळ्यांना विकृती होऊ शकतात, नजर अंधुक होऊ शकते. तर डॉक्टरांच्या कुठली प्रोसिजर करताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ऑक्सिजन द्यायचं नाही आहे. तर काळजी घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर नाकाजवळ गालावर, कपाला कॅथेटर स्टिकिंग प्लास्टिक लावायचं आहे. ऑक्सिजन जेव्हा आपण देतो तेव्हा डॉक्टरना विचारून ऑक्सिजनची कृती प्रोसेस करायची आहे. आणि आपल्याला जर जास्त अर्ध्या तासाच्या वरती जर कॅथेटर ठेवायचं असेल तर डॉक्टरना विचारून ते ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे कृती आहे तुम्हाला सांगितले. ऑक्सिजनाचे हेतू, ऑक्सिजन काय हेतू आहे ते साहित्य आहे. हे अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. अजून काही असतील क्वेरीज तर पाठवा किंवा विचारा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ट्विटरने दिलेल्या नोट्स तुम्ही फॉलो करा. आणि आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.